नमस्कार, मी डॉक्टर गीता राधाकिशन कर्डिले। मला पेशंट्सला बिना सलाईन, बिना इंजेक्शन आणि बिना साइड इफेक्ट्स वाल्या मेडिसिन शिवाय बरं करायला आवडतं। तर आज आपण ताप किंवा फीवरसाठी होमिओपॅथीमध्ये कुठल्या मेडिसिन्स आहेत ते बघणार आहोत आणि त्या कशा घ्यायच्या, कशा प्रिस्क्राइब करायच्या, कसे सिम्पटम्स असतील तर कोणती मेडिसिन द्यायची ते बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात पहिल्यांदी ॲकोनाइट। तर ॲकोनाइट ही मेडिसिन आहे, ती आपण एकदम म्हणजे की अचानक ताप आलेला आहे, एखाद्या पेशंटला खूप जास्त प्रमाणात ताप आलेला आहे आणि त्याच्याच बरोबर पेशंट खूप जास्त अँक्शियस आहे, खूप जास्त काळजी करते आणि साधा ताप आलेला आहे तरी पेशंटला जर मरणाची भीती वाटत असेल तर अशा सिच्युएशनमध्ये आपण ॲकोनाइट ही मेडिसिन प्रिस्क्राइब करू शकतो। कुठलंही इन्फ्लामेशन नाही आहे, म्हणजे की ताप आली लगेच पेशंट आपल्याकडे आलाय आणि पेशंट सांगतो की खूप अचानकच डॉक्टर ताप आलेले आहेत, तर अशा कंडिशनमध्ये आपण ॲकोनाइट ही मेडिसिन खूप चांगल्या प्रकारे काम करते। ही मेडिसिन आपण पेशंटला देऊ शकतो। त्याच्यानंतर बेलाडोना। तर बेलाडोना ही मेडिसिन आपण पेशंटची जर हिस्ट्री असेल की म्हणजे पावसात भिजल्यामुळे ताप आलेली आहे, त्याच्यानंतर पेशंटचा चेहरा खूप जास्त रेड होत असेल, सोअर थ्रोट म्हणजे की घसा खूप जास्त दुखत असेल आणि खूप हाय ग्रेड फीवर आहे पेशंटला, तर अशी पेशंटची जर हिस्ट्री असेल तर आपण बेलाडोना ही मेडिसिन प्रिस्क्राइब करू शकतो। म्हणजे सगळ्या प्रकारच्या इन्फ्लामेटरी कंडिशन्समध्ये, इन्फ्लामेटरी फीवर्समध्ये बेलाडोना ही मेडिसिन खूप चांगल्या प्रकारे काम करते। त्याच्यानंतर बाप्टिशिया। तर बाप्टिशिया ही मेडिसिन टायफॉइडची जशी फीवर असते, स्टेप लॅडर फीवर, तर अशा प्रकारच्या फीवरमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करते। त्या पेशंटला म्हणजे खूप जास्त थकवा असतो, खूप जास्त फटीग असतं, पेशंटच्या अंगाचा एकदम घाण स्मेल येतो। त्याच्यानंतर आर्सेनिक अल्बम। आर्सेनिक अल्बम कोविडच्या वेळेस खूप जास्त फेमस झालेली मेडिसिन आहे। कुठल्याही प्रकारच्या डिसीजमध्ये प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण आर्सेनिक अल्बम या मेडिसिनचा यूज करू शकतो। तर आता एखाद्या व्यक्तीला खूप जास्त ताप आहे, त्या तापामुळे त्या व्यक्तीला खूप जास्त थकवा येत आहे, म्हणजे जेवण करण्यासाठी पण ती व्यक्ती उठू शकत नाही आणि त्याच्यासोबतच जर पेशंटला डायरिया वगैरे असेल, फ्लूइड लॉस असेल पेशंटच्या शरीरामध्ये, तर आपण आर्सेनिक अल्बम ही मेडिसिन प्रिस्क्राइब करू शकतो। त्याच्यानंतर ब्रायोनिया अल्बा। तर ब्रायोनिया म्हणजे की ब्रायोनिया कधी आपण प्रिस्क्राइब करू शकतो तर पेशंटला हाय ग्रेड फीवर असेल, खूप जास्त ताप असेल आणि त्याच्यासोबत रेस्पिरेटरी सिम्पटम्स असतील, जसं की न्यूमोनिया असेल किंवा ड्राय कफ असेल पेशंटला, तर अशा प्रकारचे जर सिम्पटम्स असतील, फ्लू असेल, तर अशा प्रकारचे सिम्पटम्स असतील तर आपण ब्रायोनिया अल्बा ही मेडिसिन पेशंटला प्रिस्क्राइब करू शकतो। तापासोबतच खूप जास्त तहान लागत असेल, खूप जास्त पाणी पित असेल ती व्यक्ती, तर आपण ब्रायोनिया अल्बा देऊ शकतो। त्याच्यानंतर जेलसेमियम। तर जेलसेमियम कधी प्रिस्क्राइब करायची तर पेशंटला खूप जास्त ताप असेल, सोअर थ्रोट असेल आणि फ्लू लाईक सिम्पटम्स असतील, म्हणजे सर्दीचे जसे सिम्पटम्स असतील, जसे की नाकातून पाणी येणं, सतत शिंका येणं, असे सिम्पटम्स असतील तर आपण जेलसेमियम ही मेडिसिन प्रिस्क्राइब करू शकतो। त्याच्यानंतर सिंकोना ऑफिसिनालिस किंवा चायना ही मेडिसिन मलेरियाचा जसा ताप असतो तशा तापेमध्ये, म्हणजे की मलेरियल सिम्पटम्स असतील आणि ताप असेल, अशा कंडिशनमध्ये आपण सिंकोना ही मेडिसिन पेशंटला प्रिस्क्राइब करू शकतो। त्याच्यानंतर कॅरिका पपया किंवा टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया ह्या ज्या मेडिसिन्स आहेत त्या डेंग्यूची जी फीवर आहे अशा कंडिशनमध्ये आपण कॅरिका पपया आणि टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया ह्या मेडिसिन्स प्रिस्क्राइब करू शकतो। तर पावसाळ्याचं वातावरण आहे आणि सर्दी, ताप, खोकला असे सिम्पटम्स खूप जास्त क्लिनिकमध्ये पाहायला मिळतात, तर तुम्हालाही कुठल्याही प्रकारची ताप असेल, सर्दी असेल, खोकला असेल तर तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरकडून ट्रीटमेंट घेऊ शकता। 100% तुम्हाला फरक पडेल। तुम्हाला जर माझ्याकडून ट्रीटमेंट घ्यायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी मेडिकोजिकेला सबस्क्राइब करा। थँक्यू सो मच।